गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय होप की तुम्ही व्यवस्थित रिवाईज केला असेल, होमवर्क पण केला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. सो आपण पुढचे बघूया काय होतंय काय नाही. काय समजत उर्मिला शर्मिला परत समजवायचं तुला. चला तर स्टार्ट करूया आपण उर्मिला शर्मिला पासून. अरे छान. तर इकडे बघ सलील, इथे काय दिले? पेड टू उर्मिला. कुणाला दिलेत? रुपीज ऑन बिहाफ ऑफ. पेड टू उर्मिला ऑन बिहाफ ऑफ. बरोबर. उर्मिलाला पैसे पेड केलेत ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. शर्मिलाच्या वतीने आपण काय केलेत? बरोबर आहे. तर इकडे लक्ष घ्या. कुणाला द्यायचे होते? आपल्याला कुणाला द्यायचे होते? आपण दिले कुणाला? बट आपल्या बुक मध्ये कोण असेल? शर्मिला. आपल्याला उर्मिला माहिती आहे का? मग आपण काय करणार? इथे दोन, सगळ्यात पहिले दोन अकाउंट येणार. कोणते? पेड केले. काय पेड करतो? कॅशचा रूल काय? कॅश रिअल अकाउंट आहे. क्रेडिट वॉज गोज. काय जातीये म्हणजे काय येणार? टू कॅश. अकाउंट डेबिट. किती? आय होप की ही गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. हम्म. हे सगळ्यात सोपं आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. त्यानंतर परचेस गुड, ह्याच्यामध्ये पण काही नाहीये. आता इकडे बघा, जेव्हा असं डेबिट कार्ड येईल. डेबिट कार्ड म्हणजे कोणतं कार्ड असते? एटीएम मध्ये तुम्ही जे नॉर्मली जे कार्ड असते तुमच्याकडे, एटीएम कार्ड म्हणतो त्यालाच डेबिट कार्ड म्हणतात. डेबिट कार्ड का म्हणतात? कारण याच्यात अगोदर आपण बँकेत पैसे टाकतो, नंतर हे करतो. क्रेडिट कार्ड म्हणजे काय असते माहिती आहे तुम्हाला? पैसे नाही भरत त्याच्यामध्ये, नंतर बिल येतं. आणि डेबिट कार्ड मध्ये अगोदर पैसे भरतो आणि नंतर काढतो किंवा खर्च करतो, वॉटेवर जे काही करत असेल त्याला डेबिट कार्ड म्हणत असतात. आणि हे पैसे कुठून जाणार? बँकेतून. सो इथं अकाउंट कोणतं घेणार आपण? बँक अकाउंट. सो एवढं तुम्हाला समजलंय, यामध्ये काही डाऊट नाहीये. हा. आरटीजीएस ला पण बँक अकाउंट, चेकला पण बँक अकाउंट. इथपर्यंत काही डाऊट नसायलाच पाहिजे तुम्हाला. ऑनलाईन अथर्व बाळ, क्वेश्चन्स केलेत का तू? मनीष, होमवर्क. तर चला, तुम्हाला इथपर्यंत काही डाऊट नाहीये. हा क्वेश्चन जमेल तुम्हाला करायला?
एकदा क्वेश्चन रीड करूया आपण दोघं पण सोबत. काय डाऊट असेल तर विचारून घ्या, नसेल तर तुम्ही सॉल्व करा पहिले, नंतर नाही जमलं तर मी करतो. सगळ्यात पहिले राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹2 लाख, बिल्डिंग, बॉरोड लोन फ्रॉम राकेश. आता इकडे बघा, बॉरोड लोन फ्रॉम राकेश ही काय लायबिलिटी, आणि उरलेले हे दोन काय असेट आहेत. मग नॉर्मली हे दोन अकाउंट काय होणार, डेबिट. लोन फ्रॉम राकेश क्रेडिट होणार, आणि बॅलन्सिंग अमाऊंट कुठं जाणार, कॅपिटल मध्ये. त्यानंतर डिपॉझिटेड कॅश इनटू देना बँक, कॅश काय केली, डिपॉझिट केली बँक अकाउंट, देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश. त्यानंतर परचेस कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश. आता इथं पार्टीचं नाव दिले, बट ऍट द सेम टाइम लास्टला काय दिले, पेड बाय. मग हा कॅश कॅश क्रेडिट कोणतं ट्रान्झॅक्शन आहे, बाय डिफॉल्ट कॅश ट्रान्झॅक्शन आहे. बँकला पण कॅश मानतो, कॅशला पण कॅश मानतो, म्हणजे पैसे दिले तर. मी क्रेडिट आणि कॅश विचारत होतो तुम्हाला. क्रेडिट माहिती आहे तुम्हाला, पैसे उधारीवर देणं, आणि कॅश म्हणजे पैसे देणं, ते बँकेतून द्या हे करा. आता वर आपण चहावाल्याला पैसे देतो, नॉर्मली तुम्ही कॅश देता का, मी तर जनरली नाही करत, कारण गुगल पेनीच आपण ट्रान्झॅक्शन करतो, तर त्याला काय म्हणतो, कॅशमध्ये पैसे पे केले, म्हणजे ते बँकेतूनच होतात. हां, सो ब्रिजेश कडून आपण काय केले, कम्प्युटर परचेस केले 30,000, बरोबर, ॲट द रेट 3% GS. परचेस केलं, हे ट्रान्झॅक्शन करता येईल तुम्हाला जीएसटीचं. कॅश सेल्स, गुड सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश. गणेशला गुड सोल्ड केले ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट बुक्स. हां, त्यानंतर गणेश रिटर्न गुड्स 950. गणेशने काय केले, गुड्स रिटर्न, म्हणजे हे कोणतं रिटर्न आहे, सेल्स का परचेस, ऑब्विसली. हां, त्यानंतर गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज, काय असतं, ड्रॉ इन अकाउंट डेबिट टू गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. हां, किंवा परचेस अकाउंट. त्यानंतर पेड टेलिफोन चार्जेस 500 अँड टॅक्सी फेअर ₹200, बरोबर. तर तिथे काय करायचं, टेलिफोन एक्सपेन्स काय, एक्सपेन्स आहे, टॅक्सी फेअर एक्सपेन्स आहे, एक्सपेन्स काय होतो, इन्कम काय होती. हां, सो हे दोन अकाउंट काय होणार, टू कशाला, कॅश. पेड टेलिफोन चार्जेस, टेलिफोन चार्जेसवर पण जीएसटी लागतो. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू काय, टू नाही, टेलिफोन चार्जेस इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी टू कॅश अकाउंट. पेड ऑडिट फीस, ऑडिट फीस तुम्हाला सांगितलं, ऑडिट काय असते, जसे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतो तसंच अकाउंट एक एक्झामिनेशन असते, जो नॉर्मली सीए करतो जर कंपनीचा असेल तर. बानो कोण करणार, ऑडिट फीस अकाउंट डेबिट टू काय, चेक आहे, सो बँक येणार. त्यानंतर परचेस फर्निचर ऑफ ₹70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक ॲट द रेट 12% SGST, बरोबर. 12 टू बँक अकाउंट. त्यानंतर सोल्ड मोटर कार वर्थ ₹18% GST, सेल्स प्रोसीड क्रेडिटेड टू आवर अकाउंट. तर इकडे बघा, सोल्ड मोटार कार वर्थ रुपीज किती आहे, 1 लाख. आता सीजीएसटी एसजीएसटी किती होणार, 9,9,000, 18, बरोबर. तर हे करता येईल तुम्हाला ट्रान्झॅक्शन. त्यानंतर पेड
cash to Kavita and allowed discount. सो करता येईल तुम्हाला हा क्वेश्चन? किती वेळ द्यायचा? ठीक आहे, 10 मिनिटात करा लवकर. होमवर्क केला मनीष? आणि असं एक्सप्लेन करून सांगितलेलं समजते तुम्हाला का पूर्ण फॉर्मॅट ड्रॉ करून म्हणजे हे करायचं? समजतंय ना? कारण यामध्ये आपल्याला फास्टली क्वेश्चन करता येतात जास्तीत जास्त. सब्जेक्टच आपला एवढा सोपा आहे बाळांनो, जे लहानपणीच तुम्हाला घरी शिकवलं असेल. फक्त ते कसं लुका दी बार्गो पॅसिव्हली नंतर एंट्रीज चालू केल्या. आणि दुसरं एक तुम्हाला सांगू का, जर 18% जीएसटी असेल, 1 लाख असेल, तर कॉमन सेन्स लावायचा. काय 18,000 9,000. जर 12,000 असेल तर तिथे किती? काही पण अमाऊंट देऊ द्या. समजा जर 90,000 दिली आणि 12% जीएसटी म्हणले, तर काय करायचं? 9,000 साईडला घ्यायचे. त्यानंतर काय करायचं? 9 दोन्ही 18. किती झाले? 9,000 प्लस 9 दोन्ही 18 म्हणजे किती? 1,800 रुपीज. आणि ते 9,000 किती झाले? 10,800. बरोबर, हे झाला टोटल. त्याला हाफ करायचं, सी जीएसटी हाफ एस जीएसटी. आणि जेव्हा तुम्ही खरंच फाउंडेशनचा पेपर लिहिसाल, 12वीच्या पेपरच्या बेसिसला आपण शिकवतच नाहीये. तेव्हा ऍटलिस्ट कमीत कमी पेपर लिहिल्यानंतर तुम्ही शुअर असाल की 80 मार्काचं तर तुमचं पुढेच आहे पेपर. हा, आजपासून स्टार्ट होणार बांधू.
आपला हा चॅप्टर झाल्यानंतर मी तुमच्यासोबत फाउंडेशनची PDF शेअर करतो ज्यात जर्नल हा टॉपिक आहे. तर तुम्ही क्वेश्चन ट्राय करा स्वतःहून. जर इन केस कोणत्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डाऊट आला आणि त्यामध्ये थेरी पण असते ती पण रीड करायची, प्रॅक्टिकल क्वेश्चन पण करायचे. ॲज तुमचं CA फाउंडेशन जर बघितलं तर जर्नल हा टॉपिक तर आहे, त्यावर एक लेजर टॉपिक बेस आहे. त्यानंतर रेक्टिफिकेशन ऑफ एरर नावाचा एक चॅप्टर आहे जो तुम्हाला 11th पण आहे, CA फाउंडेशनला पण आहे आणि कमीत कमी 5 ते 10 मार्काला दरवर्षी येतो एक्झाममध्ये. सो तो एक टॉपिक आहे. त्यानंतर तुम्ही जर नॉर्मली बघितलं, एक टॉपिक आहे 12thला गेल्यावर शेअर्सचा, त्यामध्ये पण जर्नल एंट्रीज आहेत. व्हील्स ऑफ एक्सचेंजमध्ये पण जर्नल एंट्रीज आहेत. सो आपण ट्राय करूया की हा टॉपिक आपला एवढा मस्त होईल की तुम्ही कुठंही जरी गेल्या तरी प्रत्येक टाईपची जर्नल एंट्रीज तुम्हाला करता आली पाहिजे. काय झालं सलील, काय डाऊट? काय म्हणलं 28 मध्ये? हां, टू युअर अकाउंट. हां, सो बा आवर अकाउंट म्हणजे याचा अर्थ काय? अकाउंटमध्ये पे झालेत, बरोबर आहे. जर आपण नॉर्मली बघितलं तर कोणत्या अकाउंटमध्ये पैसे आपण डिपॉझिट केले होते? देना बँकच्या अकाउंटमध्येच पैसे काय भेटणार? इथे काय दिले? क्रेडिटेड टू आवर अकाउंट. आता कॅश तर क्रेडिट नाही होत दिलेली, काय क्रेडिट होते? बँकेत पैसे. हां, सो काय येणार तिथे एंट्री? हां, टू मोटर कार अकाउंट आउटपुट मध्ये येणार ना बा. आणि ट्राय करा की वर्किंग नोट एक नावाची गोष्ट असते. जेव्हा आपण पूर्ण जर्नल एंट्रीज ड्रॉ करतो म्हणजे लिहितो, त्यानंतर हे जे GST कॅल्क्युलेट कसा केलाय तुम्ही, काय केलंय, हे जर तुम्ही एक्झामिनरला दाखवू शकला तर आउट ऑफ मार्क्स मिळतात. बट ही गोष्ट 11th 12thला तेवढी गरजेची नाहीये.
बट आत्तापासून जर तुम्ही एक चांगली सवय लावू शकल्या तर बेटर आहे. म्हणजे प्रोफेशनल एक्झाम जसं CA, CS, CMA, इथे तुम्ही जर्नल म्हणजे आपण जर वर्किंग नोटला पण मार्क्स असतात, म्हणजे 3-3, 4-4 मार्क्स पण असतात वर्किंग नोट्सला. सो मनीष, अथर्व झालं का बा तुझं? आणखी एक मला सांगा, जर आपण हॉर्स परचेस केला तर कोणता अकाउंट घेणार आपण? आणि डॉंकी परचेस केला आपण तर कोणता अकाउंट घेणार? परचेस हॉर्स. वा. ओके बा. सो आपण काय करणार, लाईव्ह स्टॉक नावाचं अकाउंट घेणार, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. हॉर्सला हॉर्स अकाउंट, डॉंकीला डॉंकी अकाउंट, मंकी अकाउंट घेसाल माकड विकत घेतलं तर. नो बान. त्याच्याकडे बघून का म्हणायलास तू अशा गोष्टी विकत कशाला घ्यायच्या? खूप चुकीचं आहे वरद. काय काय? अरे काय नाही, इट्स ओके. आता तुमची वयच आहे मिस्टेक करायची. आणि तुम्ही तर जस्ट 11वीला आलात आणि की तुमचं कॉलेज पण स्टार्ट नाही झाले. कॉलेजमध्ये जाऊन तर काय राडा करसाल तुम्ही? ते फास्ट शिकवतील. याच्या अगोदर मनीष एवढं तू प्रिपेअर हो की मॅडमला म्हणायचं 5 मिनिटं तुम्ही थांबा थोडं, मी शिकवतो आजचा टॉपिक. काय शिकवतील बाय? टॉपिक फर्स्ट पहिला चालू करतील, व्यवस्थित थोडं सांगतील असं असतंय तसं असतंय. नंतर दुसऱ्या चॅप्टर मधले 2 क्वेश्चन घेतील, तिसरा चॅप्टर जर्नल एंट्रीज आहे त्यातले 2 क्वेश्चन घेतील, लेजरचे 2-4 घेतील, एक एक टाईप घेतील, सबसिडरीचा विषय संपला. तुम्ही तुमच्या घरी जा. कॉलेजने खरं तर व्यवस्थित शिकवायला पाहिजे. कारण कॉलेजमध्ये एका टीचरचं मला जेवढं वाटते, जर ते परमनंट असतील तर 1.5 ते 2 लाख रुपये पगार असतो. हा, वर्षाचा नसतो बा, मंथली पेमेंट असतो. आणि B.Com वगैरेला शिकवणाऱ्या टीचरचा जवळपास 2-2.5 पर्यंत असतो. 2-2.5, काही लोकांचा 3 पर्यंत पण असू शकतो, जर मोठे एकदम सिनियर बिनियर कॉलेज टीचर असतात त्यांचं. त्याच्यामुळे एक डोक्यात गोष्ट घे मनीष, B.Com M.Com PhD कर, टीचर म्हणून जॉबला लाग. हेच करणार. नोटाच नोटा छापायचं की नाही. एक मशीन गिफ्ट देतो मी तुला, पैसे मोजायची CA झाल्यावर. मग मला सांग आणखी 10 वर्षांनी किती तू मोजले त्यातून. हा, स्वतःचा नसतो बा, पण लोकांचा असतो. रिअल मध्ये स्वतःचे पण असतात, पण त्याला वेळ लागतो जनरली. तो असं म्हणशील एक कोणी CA झालाय, कसं राहते लाईफ मध्ये ना, CA चे असू दे कोणत्या प्रोफेशनचे असू दे, कंपाऊंडिंग न ग्रोथ होत असते पैशांमध्ये. माहिती तुला कंपाऊंडिंग? माहिती आहे तुम्हाला कन्सेप्ट? माहित नाही तुमच्या तुमच्या दोघांना कंपाऊंडिंग?
ठीक आहे, जाऊ दे, हे क्वेश्चन करा लगेच, आपण सांगूया तुम्हाला. कारण 11वीची बॅच आपली खूप रिलॅक्स आहे. तुम्हाला लाईफ लेसन पण देऊ शकतो आपण, क्वेश्चन पण घेऊ शकतो, सगळं करून पण वेळ उरेल. तुम्हाला काय वाटतंय? याच स्पीडनं राहिलं तर पुढच्या महिन्यात तुमचा सिलेबस संपून तुम्ही घरीच असाल. गणपतीच्या सुट्ट्या द्यायला लागतील दिवाळीच्या नावच्या. गणपतीला सुट्ट्या डिक्लेअर करायला लागतील रे म्हणलो, दिवाळी गणपती टू दिवाळी. करा लवकर. अथर्व, झालं बा? झालं का तुमचं? मनीष, काय झालं, कुठं अडलंय तुझं? हम्म? ठीक आहे, कर. नंतर उरलेलं एक कर, काय होत नाही. कंपाऊंडिंग नावाची गोष्ट असते लाईफमध्ये. आता जर एक नॉर्मल तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे आज 100 रुपये आहेत, 100 रुपीज आहेत, तुम्ही ते इन्व्हेस्ट केले 1 वर्षासाठी ॲट द रेट 10%, तर किती वर्षाच्या शेवटी तुम्हाला पैसे भेटतील? 100 प्लस हे 10, बरोबर? म्हणजे हे किती झाले? 110. हे पैसे परत तुम्ही इन्व्हेस्ट केले, हेच सेम रेट 1 इयर साठी. आता तुम्हाला किती भेटतील? 121. म्हणजे हे 110 प्लस 11 रुपीज, बरोबर? परत 10% इन्व्हेस्ट केले तर किती भेटतील माहिती? किती भेटतील अंदाज सांगा. किती? 12.1 इंटरेस्ट प्लस हे, म्हणजे किती झाले? 133.1, बरोबर. आता नॉर्मली ही जेव्हा आपली नॉर्मल लाईफ चालू आहे फर्स्ट इयर, तेव्हा आपल्याला किती भेटले इथे? नेट गेन 10 रुपये. इथे किती झालं? इथे किती झाले? 12.1. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, जसं जसं वाढतंय तसं तसं इंटरेस्ट वाढत चाललाय आपला, बरोबर? वाढतो इंटरेस्ट. काय होतं तिथं माहिती आहे? कंपाऊंडिंग होत. कंपाऊंडिंग म्हणजे हे कंपाऊंडिंग इंटरेस्ट नावाचं एक तुम्हाला चॅप्टर आहे, पुढे जाऊन जर गेले तुम्ही सीए फाउंडेशनला, म्हणजे इवन टाइम व्हॅल्यू ऑफ मनी नावाचं एक चॅप्टर आहे, ते 10-12 मार्काला आहे. त्यातली कन्सेप्ट आहे कंपाऊंडिंगची. तर लाईफमध्ये पण प्रत्येक गोष्टीची कंपाऊंडिंग होत असते, माहिती आहे तुम्हाला? हा, लाईफमध्ये पण होतं. म्हणजे कसं माहिती आहे का, जर तुम्ही डेली अभ्यास करायची सवय असेल तुम्हाला, तर एखादा चॅप्टर वाचायला समजा नॉर्मली 1 तास लागतो, तर त्या चॅप्टरला तुम्हाला 1च तास लागेल किंवा मे बी 45 मिनिटं लागतील. बट तुम्हाला अभ्यास करायची सवयच नाही समजत. नाही, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, मस्तपैकी 1-2 महिने असेच गेले. परत जर तुम्ही ते अभ्यास करायला गेले तर एका चॅप्टरसाठी 1 दिवस पण लागू शकतो तुम्हाला, कारण तुमची सवय नसते, बाकीच्या गोष्टी नसतात, खूप हे होतं. बट जर सातत्य असेल, कंपाऊंडिंग म्हणजे काय की बा, कन्सिस्टन्सी ठेवून जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर खूप मेजर इफेक्ट भेटतात.
आता तुम्ही जसं हे सीएचं म्हणत होता की आता सपोज जर एखादा सीए जो स्टार्टिंगला मी जेवढं नॉर्मली ऐकलं बरं काय 10 लाख रुपये 10-12 लाख रुपये भेटतात फ्रेशर सीएला. जेव्हा तो थोडा आणखी हे होतो तेव्हा काय होतात 12 ते 15 लाख रुपीज भेटतात. आणखी थोडं झालं 18 ते 20 भेटतात. इथं पुन्हा 22 ते 25 असं होत 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 ग्रोथ होत राहते. प्रॅक्टिसमध्ये पण सेम आहे. जेव्हा तू नवीन प्रॅक्टिस चालू करशील मे बी तुझे कोणी क्लायंट पण नसतील, असू शकते. मे बी तुझ्या हळूहळू स्टार्ट होतील, थोडं थोडं चालू करशील. बट जेव्हा तू त्या गोष्टी करत राहतील तेव्हा ऑटोमॅटिक वाढलेल्या असतील. म्हणजे झाड असते बघ, आपण नॉर्मली बघितलं काय असते, एक झाड असते. सगळ्यात पहिले तर एक प्लेन जमीन असती, त्यातून असा छोटा असा अंकुर उगवतो, बरोबर आहे. आता तुम्ही नॉर्मली जर बघितलं तर एखादा आंब्याच्या झाडाला वेळ किती लागतो? आंबे द्यायला किती वेळ लागतो? 4-5 वर्ष तर आरामशीर लागत असतील. मला तेवढी ड्रॉइंग येत नाही बघा, तरी पण अरे गुड अथर्व, तू पण आन्सर दिलं. सो वाहनो, हे आंब्याचं झाड याला एवढा वेळ लागतो. सो जेव्हा ते आंबे यायला चालू होतात तेव्हा एकदा आंबे आल्यानंतर परत आंबे म्हणतात नाही आता 5 वर्षांनीच येणार आम्ही, असं होतंय का? आंबे काय होतात? दरवर्षी येतात. बट 5 वर्ष आपण काय करत असतो? वेट करतो, बरोबर आहे. तुम्हाला माहिती का नॉर्मली कॉटन असते, कॉटन आपले कपडे, त्याचं एक झाड असते त्याला कापूस म्हणतात, माहिती? ते झाड किती दिवसात येते माहिती? 5-6 महिन्यात. कोथिंबीर आपली, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला माहित नाहीये. कोरिएंडल, कोरिएंडल, हा. तर त्याचं लईतले बघ 1 महिन्यात येते. बट 1 महिन्यात आल्यानंतर पुढच्या महिन्यात परत कोथिंबीर लावून लागती, बरोबर आहे. परत झिरो पासून स्टार्ट करावं लागते. कापूस लईतले 6 महिने येतो, त्याचे थोडे आणखी जास्त पैसे भेटतात. बट ते परत चालू करावं लागते परत 6 महिन्यांनी. ऊस माहिती आहे तुम्हाला? ऊस, ऊस जर आपण एकदा लावला आणि परत जर काढला तर तुम्हाला मे बी माहीत असेल की नाही मला माहीत नाही, बट ऊसाचे मूळ जमिनीत असतात. त्यामुळे परत पुढच्या वर्षी ऊस येतो, लावायची गरज नसते नॉर्मली. आणि हे जनरली आपण 2-3 वर्ष आणखी करू शकतो. बट जसं जसं एक एक पीक येत जातं तसं तसं ते कमी होत जाते त्याची हे, म्हणजे ऊस जास्त येण्याची प्रोबॅबिलिटी. म्हणजे टनामध्ये ऊस निघत असतो, मे बी तुम्हाला माहित असेल एका एकरमध्ये लईतले 40-50 टन निघतो. जर ते आपण कंटिन्यू ठेवलं तर थोडं थोडं कमी होत जातो तो. 2-3 वर्षानंतर परत ती हे करायला लागते. बट आंब्याच्या झाडाच्या बाबतीत असं असते का? नाही का? मँगो ट्री का नाही असं? बेस मजबूत आहे, 4 ते 5 वर्ष लागलेत ऑलरेडी, आपण एवढं हे झालंय. आणि त्यानंतर जे फळ लागणार ते लागतच राहणार. असं होणार का नाही एखाद्या झाड आहे बा त्याला 40-50 वर्ष झालेत ते म्हणणार यार नाही आता मी फळ नाही देऊ शकत, असं होते का? नाही आता मी थकलोय मला रिटायरमेंट घ्यायची, असं असते का? नाही. तसंच तुमचा कोणता पण बिझनेस असते, जेव्हा तो एक मोठ्या लेवलला जातो वेळ लागतो त्याला हे व्हायला, बट होतो. आणि त्यालाच काय म्हणतात, कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतात. हो हो हो, एक एक स्मॉल स्मॉल गोष्टीतून इफेक्ट होत जातो. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. आणि कसं असते बा, जस्ट की तुम्ही सी आहात म्हणजे तुम्ही पैसे कमवणार हे गैरसमज आहे. जर तुमच्याकडे नॉलेज नसेल, तुम्हाला ते कस्टमर अट्रॅक्ट करायचे माहीत नसतील, तुम्ही त्याला कॉन्फिडन्स देऊ शकत नसाल, कम्युनिकेशन करू शकत नसाल, तर कसं करणार ना? हां, तुम्हाला इंग्लिश येत नाही तरी तुम्ही बेटर करू शकता, असं काही नाही लाईफमध्ये. हे लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे बघ. इंग्लिश येते, इंग्लिश जर येत असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी येत असतील म्हणजे, हां, नॉलेज नसेल सगळ्यात पहिली बेस, तुमच्यात कॉन्फिडन्स असेल, तुम्ही करू शकत असाल, तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील, तर तुम्ही पैसे बनवणार कसे पण. आणि सीएची डिग्रीची गरज नाही आहे त्यासाठी, असं पर्सनली माझं म्हणणं आहे. कारण लोक वडापाव विकून पण पैसे कमवत आहेत, चहा विकून पण कमवत आहेत. फक्त कसं आहे, एक डिग्रीमुळे आपल्याला एक लेवलचं नॉलेज भेटते, एक कॉन्फिडन्स भेटते. आणि कसं असते, बँकेत आपली जर 10 लाखाची एफडी असेल तर आपल्यामध्ये खूप कॉन्फिडन्स येतो, माहिती आहे का? काय येत असेल? रोडनं आपण गाडी घेऊन चाललोय समजा,
आपल्या अकाउंटमध्ये 10 लाख आहेत. कॉन्फिडन्स असतो की चुकून कोणाची गाडी हे जरी झाली तरी आहे माझ्याकडे पैसा बघायला समोरचं. एखाद्या हॉटेलमध्ये तू चालला, 10 रुपये तुझ्या खिशात आहेत आणि एकदा मोठ्या हॉटेलमध्ये गेला, कॉन्फिडन्स असेल का लूज असेल तुझा? काय ऑर्डर करशील का काही? पाणी पिऊनच परत देशील ना? नाहीच देत पैसे, पण तेच तुझ्या खिशात पैसे आहेत, तुला माहिती आहे यार काही जरी झालं, तू मेनू कार्डकडे बघशील का रेट कार्डकडे बघशील? मेनू कार्ड बघणार, ज्यात पैसे न बघता तू आयटम्स बघतील कोणते आहेत काय नाही, बरोबर? हे कधी कॉन्फिडन्स येईल? जेव्हा तुझ्याकडे पैसे असतील. तसंच लाईफमध्ये आहे ना, एक पैशाचा अनलिमिटेड सोर्स म्हणजे सीएची डिग्री आहे. हां, कारण एवढी व्हॅल्यू आहे त्या डिग्रीला की तू कधी लाईफमध्ये गेला तुला 8-10 लाखात जॉब भेटेल. तू काही करत असतील, तू सीए करून नंतर जर म्हणला यार नाही आपल्याला इंटरेस्ट नाही, गावाकडे जायचं, मस्तपैकी आपली गाडी चालवायची, खुश त्यामध्ये. नंतर तुला 8-10 वर्षाला लक्षात आलं यार आपल्याकडे ही डिग्री पण होती, आपल्याला जॉब पाहिजे. परत आला, परत भेटू शकतो तुला जॉब. म्हणजे एवढी डिग्रीची व्हॅल्यू आहे. मी कोणत्या प्रोफेशनला डिस्कार्ड मला नाही करायचंय, बट आपल्या देशात असे खूप सारे डिग्रीज केलेले लोक आहेत जे बेरोजगार आहेत. अक्षरशः 10-15 हजारची जॉब पण नाही मिळत. म्हणजे एवढी वाईट सिच्युएशन आहे. मला माहित नाहीत कुठल्या असतात. सो बट आहे की आपल्या डिग्रीला स्कोप आहे, बिझनेस करू शकता तुम्ही, काही करू शकता लाईफमध्ये. काहीही. काही म्हणजे काही. शेती करण्यापासून जॉब करू शकता, कंपनी टाकू शकता, बिझनेस टाकू शकता, स्टॉक मार्केटमध्ये हे करू शकता, स्वतःची सीएची फर्म टाकू शकता, पॉलिटिक्समध्ये जाऊ शकता, लॉ करू शकता, लॉची फर्म टाकू शकता, टॅक्सची कन्सल्टन्सी देऊ शकता, स्वतःचा ॲप बनवून एखादं एज्युकेशन प्लॅटफॉर्म तयार करू शकता, एखादा चांगला बिझनेस टाकू शकता, काही करू शकता. अनलिमिटेड गोष्टी तुम्हाला करता येतील जर तुमच्याकडे ती डिग्री असेल. सो एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. बॅक टू आवर सब्जेक्ट, जर्नल एंट्रीज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर्नल एंट्रीज पण पास करू शकता. एक अकाउंटंट म्हणून तो जॉब तुम्हाला नक्कीच भेटू शकते, सीए जर केला असेल. काय बोलला? मनातलं वाचायची स्किल आली पाहिजे नाही का मला? थर्ड क्वेश्चन झाला. अरे टाइम होत आला आपला. नाही, एक क्वेश्चन घेणार होतो मी. बोला बोला, मनात बोल नका. अरे इट्स ओके. अरे असं मनात काही गैरसमज ठेवू नको बा. लोड काही घ्यायचं नाही. आणि तू विचार कर, आणखी तुझं कॉलेजच चालू झालं नाही की तू एवढा पुढे आहेस. अरे लाईफ मध्ये कॉन्फिडन्स ठेव स्वतःवर, माहिती का? जॉब वर आहे ना, कॅश डिस्काउंट आणि डिस्काउंट माहित नसेल तेव्हा तू जर्नल एंट्रीज पास करतोय, ती पण जीएसटी प्लस. कॉलेजमध्ये गेलं तर असं म्हणायचं मनीष सावंत. हा, दूर दूर म्हणायचं, येत नाही ना तुला साईडला. हा, तू या लेवलचा ऍटिट्यूड ठेवून जायचं कॉलेजमध्ये, माहितीये का? त्यातला आता तू सिम्बॉसिसला आहे. ते लेकरांना कोणता सब्जेक्ट आहे ते पण माहित नसेल. अरे खरंच. इकडे लक्ष द्या बांधनो. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बँक, गुड्स वर्थ ₹50,000.
डेट पर्टिक्युलर्स यार काय झालं तुम्हाला असं नाराज होत जाऊ नका मध्ये मध्ये यार ठीक आहे बाळांनो आपण क्वेश्चन नंबर 4 घेतोय पेज नंबर 85 वर आहे कोणता प्रॅक्टिकल जे क्वेश्चन आहे ते त्याच्या अगोदर वरचे जे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला दिलेले आहेत बघा थर्ड 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 मध्ये हा थर्ड होमवर्क काय करायचं बा त्यातला सगळ्यात लास्टची जी एंट्री आहे कोणती 31 ती करू नका फक्त हा ती मी सांगतो उद्या तुमचं सो स्टार्टेड बिझनेस विथ कॅश बँक गुड्स वर्थ ₹50,000 2019 मध्ये जून मंथ असतो आणि त्याची फर्स्ट डेट आहे सो स्टार्टेड बिझनेस विथ कॅश सगळ्यात पहिले कॅश अकाउंट त्यानंतर गुड्सला आपण एक चांगला शब्द यूज करू शकतो स्टॉक अकाउंट केलं तरी बस झालं सांगा याची वर्थ किती आहे 1 हे आता बाकीचं उरलेला पार्ट तुम्ही करू शकता बिंग बिझनेस स्टार्टेड विथ आणि नॉर्मली एक लाईन सोडायची असती त्यासाठी मी एक लाईन मारली म्हणजे सांगण्यासाठी सो जे तुम्ही लेक्चर बघत आहेत ऑनलाईन पण त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन आहे काय परचेस गुड फ्रॉम परचेस अकाउंट डेबिट झालं परचेस गुड फ्रॉम मोहन ऑन क्रेडिट ॲट सोल्ड गुड टू उर्मिला ॲट 5% उर्मिलाला गुड्स काय केले आपण केले आणि बाळांनो ऑनलाईन जे लेक्चर बघतायत मला जर हे नरेशन येत नाही अशातला भाग नाहीये तुम्ही लिहित जा आणि कंपल्सरी आहे हा सो इकडे लक्ष द्या काय सोल्ड गुड टू उर्मिला ॲट 5% ट्रेड डिस्काउंट तर सांगा 5% किती होतंय सांगा किती होणार कसे 30,000 आहे 10% किती होतो 30,000चा
वाह, ग्रेट. अरे 30,000चा 10% 3,000 होतो. 3,000चा 5% किती? सॉरी, हाफ किती? 1,500. हा, आणि हे काय 5,400 कुठून आणले बा? काय लॉजिक? एवढं बाहेर जाऊ नका. अरे वा, गुड. त्यानंतर लक्ष द्या, पुढचं काय राहिलंय आपलं? तर इकडे लक्ष द्या, देना बँक, देना अकाउंट, DR टू त्यानंतर पुढचं ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स दिस. हे गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल आहे. हे किती अमाऊंट किती आहे बांधवाची? 5,000. आणि ही का लिहिलं असेल मी ग्रीन पेन मध्ये? वेगळं आहे तसं नाहीये, फर्स्ट टाइम तुम्ही करताय, सो ही गोष्ट लक्षात ठेवत जा. त्यानंतर पुढचं काय? कमिशन पेड केलं. कमिशन काय इथं? टू आनंद अकाउंट, बरोबर. 5,000, 5,000. त्यानंतर पुढचं काय? सो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता उर्मिलाकडून फुल सेटलमेंट मध्ये पैसे आलेत. सगळ्यात पहिली गोष्ट, उर्मिलाकडून आपल्याला किती पैसे यायचे होते? 28,500 रुपीज. पण किती आलेत? म्हणजे याचा साधा सरळ मिनिंग काय? बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अलाउड लिहिलं तरी बेटर आहे, डिस्काउंट अकाउंट लिहिलं तरी ओके. टू उर्मिला अकाउंट. सो झालं इथपर्यंत. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि नंतर लिहू शकता किंवा लेक्चर फ्लॉज करू शकता. लास्ट 2 राहिलेत. लास्ट 2 त्यामध्ये काय? ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट, टू डेट काय? परचेस लॅपटॉप
किती म्हणलं? आणि लास्टली वाहनो हे जे सगळे ट्रान्झॅक्शन झाले त्याची टोटल करायची असते. सो तुम्ही करून घ्या. हा लिहायची असते ना. हा सो वाहनो थोडं आपल्याला आज लेट झालं, सो त्यामुळं हे तुम्ही करा घरी. आणि जे ऑनलाईन लेक्चर बघत आहेत स्टुडंट्स, सगळ्यात पहिले हा क्वेश्चन नंबर 4 आहे. सो इथून तुम्ही लिहायला स्टार्ट करा. इन केस तुम्हाला जर एखादा क्वेश्चन मधलं पर्टिक्युलर पॉइंट वगैरे नाही समजला तर तुम्ही विचारू शकता. सो बानो, थँक्यू सो मच फॉर टुडे. उद्या भेटूया. बाय.